तर 7वीचं आपलं 17वा टॉपिक आणि आता काही नाही 17, 18, 19, 20 टॉपिक आहेत. तर आपलं फिनिश होत आले. तर प्रकाशाचे परिणाम, ठीक आहे. तर स्कॅटरिंग ऑफ लाईट आपण पाहिलं काय असते. तर हवेत आपण धुलीकण राहतात म्हणतो. तर या धुलीकणावर प्रकाशाचं येऊन किरण पडत असतं आणि त्यांना ते किरण विखरलं जातं इकडे तिकडे. तर त्याला आपण काय म्हणतो, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतो, ठीक. ते तर आपल्याला माहिती आहे, ते याच्या आधीच गेलेले. हां, हे एक मुद्दा लक्षात ठेवा. जेव्हा लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममधून जातो तर त्याच्या स्पीडमध्ये पण चेंज होत असते, ठीक आहे. हे एक मुद्दा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आणि व्हॅक्यूममध्ये जे काही लाईटची स्पीड असते तर ती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी असते. हे आकडेवारी एक आपल्याला पाठ असली पाहिजे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. तर ही लाईटची स्पीड आहे आपल्या. सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो आणि सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरावरून आपल्याला पोहोचतो. या अंतरामुळे सूर्यप्रकाशावरील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होते आणि तांबड्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो. म्हणून आपल्याला काय होतो, सूर्य तांबडा दिसतो, ठीक आहे. तर ते सूर्य तांबडा दिसण्यामागचं कारण आहे. तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जे असते तर ते निळ्या रंगापेक्षा कमी होत असतं. त्याच्यानंतर ग्रहण म्हणजे काय, तर हे भूगोलाच्या दृष्टीनं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे. जेव्हा ग्रहण कधी लागतं, एक्झॅक्टली हे 3 वस्तू एकाच रेषेत येतात. तर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य. तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणामध्ये काय फरक आहे. तर सूर्यग्रहण कधी लागलं म्हणतो आपण, जेव्हा सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो, ठीक आहे. म्हणजे आपण दिवसा असतं सूर्यग्रहण, असं लक्षात ठेवू. दिवसा सूर्यग्रहण असतं आणि दिवसा अंधार पडतो. मग दिवसा अंधार कधी पडेल, जेव्हा सूर्याच्या आडवं एखादी गोष्ट येईल. मग सूर्याच्या आडवं जर एखादा गोष्ट म्हणजेच काय, आपला चंद्र येत असतो. मग सूर्याच्या आडवं चंद्र आला म्हणजे आपल्या इथं अंधार पडेल पृथ्वीवर, ठीक आहे. त्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो. आणि चंद्रग्रहण कधी असतो, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र म्हणजे चंद्र आणि पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जर पृथ्वी आली तर आपण काय होते म्हणतो, चंद्रग्रहण होतं म्हणतो, ठीक आहे. चंद्रग्रहणाचा कालावधी जास्त असतो असं लक्षात ठेवा. चंद्रग्रहण मला वाटतं जवळपास 107 मिनटं काहीतरी याचा कालावधी असतो. सूर्यग्रहण फार थोडा कमी वेळासाठी असतो, ठीक आहे. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर त्याला खग्रास म्हणतात आणि काही भागावर छाया पडते त्याला खंडग्रास. खग्रास म्हणजे एकदम डार्क लेवलला असतं आणि खंडग्रास जे असतं तर ते कमी लेवलला असतं, ठीक आहे. सूर्यमालेत ग्रहणे नेहमीच होत असतात, ठीक आहे. पण आता हे की नाही अमावस्या किंवा पौर्णिमेला होत असतं, ठीक आहे. पण दर अमावस्याला आणि पौर्णिमेला होत नसतं का, तर या 3 जण सरळ रेषेत येत नाहीत. तर 5 डिग्रीचा अँगल असतो, ठीक आहे. 5 डिग्रीमुळं ते दर ज्या अमावस्याला किंवा पौर्णिमेला 5 डिग्रीचा अँगल पण राहत नाही, म्हणजे पूर्ण एकाच सरळ रेषेत येतात 180मध्ये. तर तेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होत असतं, ठीक आहे. जर लक्षात ठेवाय दर अमावस्याला किंवा पौर्णिमेला का होत नाही. सूर्यमालेत ग्रहणे नेहमीच होत असतात. पृथ्वीवरून पाहता चंद्रामागे एखादा ग्रह किंवा तारा, ठीक आहे. आता आपण ग्रहण कशाला म्हणलं, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जर हे एका रेषेत आले, पण एखाद्या वेळेस एखादा ग्रह पण मधात येऊ शकतो, ठीक आहे. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मधात, तर त्याला आपण काय म्हणतो, पिदान असे म्हणतो, ठीक आहे. त्याला ग्रहण म्हणायचं नाही, त्याला पिदान म्हणतो आपण, ठीक आहे. सूर्यचंद्र आणि अन्य ताऱ्याच्या मध्ये घडणारी सर्वसामान्य घटना आहे. नोव्हेंबर 2016मध्ये चंद्राच्या मागणे रोहिणी तारा लपला होता, ठीक आहे. काही अवधीनंतर चंद्राच्या दुसऱ्या बाजूने तो बाहेर आला, ठीक आहे. हे तुम्ही पाहिलं का, तर मी तर बिलकुल नाही पाहिलं, ठीक आहे. तेव्हा काही माहीतच नव्हतं असं. त्यानंतर शून्य छायादिन, ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो म्हणजे एकदम आपल्या डोक्यावर असतो एक्झॅक्टली, तर त्याला शून्य छाया. म्हणजे आपली एकदम आपल्या डोक्यावर आला म्हणजे आपली सावली कोणत्या साईडला पडणार नाही, त्याच्यामुळं सावली कॅन्सल होते जवळपास, तर त्याला काय म्हणतात, म्हणून शून्य छाया दिवस. या दिवशी मध्याह्नाच्या सुमारास सावली नाहीशी होते. ही घटना कर्कवृत्त आणि मकरवृत्त, म्हणजे कर्कवृत्त म्हटलं आता ही पृथ्वी जर म्हटली आणि हे जर आपलं विषुववृत्त असेल तर वर हे कर्कवृत्त आणि खाली 23.5वर मकरवृत्त, तर यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते, ठीक आहे. या प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यात. आता याच्या खाली का घडत नाही, तर याच्या खाली सूर्य जात नाही, म्हणजे सूर्य जात नाही म्हणजे पृथ्वी, सूर्याचा जास्तीत जास्त प्रकाश इथपर्यंत पडतो. जेव्हा दक्षिणायन असतो आणि उत्तरायण असतो जास्तीत जास्त इथपर्यंत सूर्य जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर ध्वनी.
आता ध्वनी आपण 6वीला काय पाहिले, 6वीला आपल्याला 2-3 गोष्टी ध्वनीच्या बाबतीत क्लिअर झाल्या. ध्वनी कसे कणांच्या मार्फत व्हायब्रेट होऊन तयार होतात. त्यानंतर दुसरा आपण एक 6वीला पॉईंट पाहिला आहे, ध्वनीला माध्यमाची गरज असते. कशाची असते? माध्यमाची गरज असते. म्हणजे एकदम बेसिक लेवलला आपल्याला 6वीला पाहिलं. तर आता त्याचं थोडं याच्यात अपडेट आहे. ठीक आहे. आता कंपन म्हणजे काय, तर ध्वनीची उच्चता म्हणजे काय, ध्वनीची तीव्रता काय, या गोष्टी समजून घेणार आहोत आपण. ठीक. आता नियतकालिक गती म्हणजे काय, आता तांबोऱ्यासारखे तंतुवाद्य तार छेडीत असल्याने ती कंप पावते. म्हणजे आपला विणा जर धरला तर कंपन पावताना तारेची दोन्ही टोके स्थिर असतात आणि कंपन पावणारा तार मध्यस्थीपासून एका बाजूला, म्हणजे हे फक्त असं कंपन पावतो. म्हणजे या टोकाला पण तार हलत नाही, या टोकाला हे मिडलचा तार असतो तो जो कंपन पावत असतो. ठीक आहे. आणि मग पुन्हा पुन्हा ठराविक काळाने तसे होत राहते. म्हणजे हा तार इथं जाणार, खाली येणार, वर जाणार, खाली येणार. मग याला काय, नियतकालिक गती म्हणतात. ठीक आहे. त्यालाच आपण पिरियडिक मोशन म्हणतो. कोणत्या वस्तूची लयबद्ध कंपनामुळेच ध्वनी निर्माण होतात. ठीक आहे. जितका वेळ वस्तूला कंपन असतात तितका वेळ आपल्याला ध्वनी ऐकू शकतो आपण. म्हणजे आपण एखादं ताटावर जर मारलं काही लोखंडाची वस्तू तर एकदम ते किती वेळ असं झुन कर, घंटा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मंदिरातला घंटा. ठीक आहे. जोपर्यंत तो व्हायब्रेट होत असतो तोपर्यंत आपल्याला शेवटपर्यंत त्याचा आवाज ऐकू येत असतो. ठीक आहे. दोलन गती. ठीक आहे. ऑसिलेशन आणि ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. आता जे मागे पुढे होतात म्हणजे टो अँड फ्रो, तर त्याला आपण काय म्हणतो, दोलक म्हणत असतो. आणि त्याचं एक्झाम्पल काय, तर आपला पेंडुलम झाला, आपला झोपाळा झाला. ठीक आहे. झुलणारा झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत पुन्हा पुन्हा जाऊन येतो, तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. म्हणजे असा जर झोका असेल तर जाणं आणि येणं, तर त्याला एक दोलन आपण पूर्ण झालं म्हणतो. ठीक आहे. मध्यस्थीमधून पुन्हा पुन्हा मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलन गती. म्हणजे या लेवलपासून असं जे होतं तर त्याला दोलन गती म्हणतात. ठीक आहे. इथं त्याचंच ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त तो किती लांब जाऊ शकतो त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. ठीक आहे. याच्यात पण थोडं काही नाही. पेंडुलम. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, समजा आपण रबर आहे तर ते किती फाकतं, एकंदरीत फाकणे म्हणजे इलॅस्टिसिटी म्हणतो. ठीक आहे. त्याला आपण फाकणे. ठीक आहे. त्यानंतर टाईम, पिरियड आणि ऑसिलेटरी अँड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता वारंवारिता बघता. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 डिवायडेड बाय दोलनाचा दोलनकाळ म्हणजे टाईम पिरियड. ठीक आहे. त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे एका सेकंदात किती दोलने झाली. आता दोलने म्हणजे पाहिलं आपण या पॉईंटमधून मागे पुढे होणारी वस्तू, तर एका सेकंदाला ते किती वेळा झालं तर त्याला आपण काय म्हणलो, फ्रिक्वेन्सी म्हणलो. मग फ्रिक्वेन्सीचं युनिट काय, तर हर्ट आहे. आपण साऊंडचं पाहिलं होतं 6वीला, काय पाहिलं होतं तर डीबी आहे ते. ठीक आहे. डीबी. तर वारंवार फ्रिक्वेन्सीचं हर्ट आहे. आपल्याला आता जर ऑप्शनमध्ये आलं तर आपण हर्टला ओके करून टाकतो. तर हर्ट्स कशाचं आहे, तर ते फ्रिक्वेन्सीचं आहे. ठीक आहे. 1 हर्ट्स म्हणजे एका सेकंदात किती दोलन होतात, तर त्याला 1 हर्ट्स म्हणतात. ठीक आहे. म्हणजे एका सेकंदाला किती वेळा ते त्याच्यातून चालले. त्यानंतर ध्वनीची उच्चता. ठीक आहे. हाय आणि लो पिच साऊंड. आता ते पिच जी असते तर इथे एक लक्षात ठेवा, फिमेलची जी पिच असते तर ती जास्त असते आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं, आणि मेलची जी पिच असते तर ती कमी असते. ठीक आहे. शिट्टीची असा कर्कश जो आवाज असतो तर त्याला पिच जास्त असतं म्हणतात. ठीक आहे. कर्कश आवाज, शिट्टी वगैरे, आणि ज्याचा आवाज असा एकदम क्लिअर असतो तर त्याला काय म्हणतात, लो पिच म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर ध्वनीची तीव्रता आणि पातळी. ठीक आहे. तर ती कशामध्ये, डेसिमल, यालाच आपण डीबी म्हणतो. ठीक आहे. तर हे आपला क्वेश्चन MPSCचा. ऐकू येण्याची सुरुवात 0 dB पासून होते. आपण जे श्वास घेतो ते 10 dBचा, 5 मीटर अंतरावरून जे कुजबुजले तर ते 30 dB असतं. 2 व्यक्तीतील संवाद जे असतो तर ते 60 dBचा असतो, म्हणजे आपलं लेक्चर. ठीक आहे. व्यस्त असणारी वाहतूक जे काय ट्रॅफिकमध्ये 70 dBचा असतो, कारखान्यामध्ये 80 dBचा असतो, आणि जेट इंजिन 130 dBचा असतो. ठीक आहे. आणि कांटाळ्या बसायची सुरुवात 120लाच होते, म्हणजे जेट इंजिन आहे कांटाळ्या बसू शकतात. ठीक आहे. 1000 वारंवारतेचा व 100 dBपेक्षा अधिक पातळीच्या ध्वनीमुळे म्हणजे ऐकण्याचा जे काय आपली ऐकू येण्याची क्षमता असते त्यात फरक पडत असतो. ठीक आहे. मग ते खराब पण होऊ शकतो. ध्वनीची तीव्रता वरी डेसिबलमध्ये वापरतात, आणि डेसिबल हे नाव अलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाच्या कार्याच्या सन्मानार्थ दिले. ठीक आहे. ध्वनीची तीव्रता 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 dBने वाढते. ठीक आहे. ऑडिबल. आता तीन प्रकारचं असतं. एक असते ऑडिबल. ठीक आहे. हे पण आपला क्वेश्चन आहे, महत्त्वाचं आहे, PYQ आहे आपला. तर ऑडिबल म्हणजे आपल्याला ऐकू येणारा, म्हणजे आपल्याला म्हणजे कोणाला, मनुष्याला. तर ते 20 हर्ट्जपासून
20,000 हर्ट्सपर्यंत आपल्याला ऐकू येते. हर्ट्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी दिली. ठीक आहे. आता 20 पासून तर ऑप्शनमध्ये असंही दिलं तर 20K दिलं तर आपल्याला कळायला पाहिजे 20K म्हणजे 20,000 आहे. ठीक आहे. तर हे इथं कन्फ्यूज केलं तर इथं बरेच जण चुकले. ठीक आहे. त्यानंतर इन्फ्रासोनिक एक असतं आणि एक असतं अल्ट्रासोनिक. अल्ट्रा म्हणजे जास्त, इन्फ्रा म्हणजे कमी, लक्षात ठेवायचं. आता 20च्या जर कमी असेल, या रेंजच्यापेक्षा जर कमी असेल, ठीक आहे, या रेंजपेक्षा जर आपल्याला ध्वनी कमी ऐकू येत असेल या रेंजपेक्षा, तर त्याला काय म्हणतो आपण, 20पेक्षा कमी असलेल्या इन्फ्रासोनिक. आणि अल्ट्रा म्हणजे काय, 20,000पेक्षा जास्त. अजून एक पॉईंट सांगतो, जे लहान लेकरू असतं 5 वर्षाच्या मधलं, तर त्याला 25K हर्ट्सपर्यंत त्याला ऐकू येतं. ठीक आहे. 25K म्हणजे 25,000पर्यंत ऐकू येतं. ठीक आहे. इन्फ्रालाच काय म्हणतात, अवस्राव्य. मग हे ध्वनी 20पेक्षा कमी जे असतात तर ते मासे, हत्ती, गेंडा, तर हे काढतात ध्वनी. ठीक आहे. म्हणजे कोण कोण काढतं हे पण आपला PYQ आहे, मासे, हत्ती आणि गेंडा. ठीक आहे. त्यानंतर अल्ट्रासोनिक किंवा सुपरसोनिक, तर हे 20,000पेक्षा जास्त जे असतात त्याला म्हणतो आपण सुपरसोनिक किंवा अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतो. ठीक आहे. आता श्राव्यातील म्हणजे ऐकू येणाऱ्याचे काम काय, मेंदूतील गाठी काढण्यासाठी वगैरे इत्यादीसाठी. सोनार लक्षात ठेवा, हे पण आपला PYQ. ठीक आहे. सोनार कशामध्ये वापरतात, तर जहाजामध्ये वापरतात. असा जहाज असतो. ठीक आहे. तर इथं एक साऊंड निर्माण करणारं यंत्र असतं आणि एक ॲक्सेप्ट करणारं यंत्र असतं. तर साऊंड जातो आणि साऊंड असा रिपीट होतो. तर जायला आणि यायला मग आपल्याला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाईम. मग त्याच्याहून आपल्याला अंतर कळतं. ठीक आहे. डिस्टन्स कळतं. ठीक आहे. तर या मेथडमध्ये काढलं जातं. तर याचा साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ही पद्धत वापरली जाते अंतर मोजण्यासाठी. ठीक आहे. आता चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. आता चुंबकीय आपण त्या टॉपिकमध्ये काय पाहिलं 6वीला, तर चुंबक म्हणजे काय, तर त्याला 2 पोल असतात, एक नॉर्थ असतं, एक साऊथ असतं. त्याच्यानंतर काय, 2 समान पोलामध्ये काय असते, रिपल्शन असतं. आणि 2 वेगवेगळ्या म्हणजे इथं नॉर्थ आणि इथं S जर असेल तर या दोघात ॲट्रॅक्शन असतं, हे एक पाहिलं. त्याच्यानंतर लोडस्टोन म्हणजेच आपण हे पाहिलं, चुंबक असतं. मग लोडस्टोनचा फॉर्म्युला मी सांगला होता तुम्हाला, Fe2O3. ठीक आहे. असं बेसिक आपल्याला झालेले. ठीक आहे. आणि चुंबकसाठी 3 वस्तू लागल्या होत्या आपल्याला. ठीक आहे. लोह एक लागलं होतं, कोबाल्ट आणि निकेल, या 3 वस्तूची गरज असते. ठीक आहे. तर आता याच्यात काय अपडेट दिले आपण ते पाहू. ठीक आहे. आता या टॉपिकमध्ये काय दिलं, लोह, कोबाल्ट आणि निकेल या संमिश्रणापासून चुंबक बनतं. ठीक आहे. लोह, कोबाल्ट, निकेल. ठीक आहे. हे आपण आधी पण पाहिलं. निपर मॅग या लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम या आता निपर मॅग कशापासून बनतं असा जो क्वेश्चन आला, लोह, निकेल तर ठेवावंच लागणार आपल्याला. ठीक आहे. तर यांनी कोबाल्ट काढून काय टाकलं, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम. ठीक आहे. हे वाटलं तर साईडला लिहून घ्या. ठीक आहे. निपर मॅग कशाला म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्निका, ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट यांच्यापासून बनलेल्या चुंबकीय संमिश्र आहे. ठीक आहे. अल्निका. ठीक आहे. त्यानंतर चुंबकत्व, मॅग्नेटिझम. हां, आता इथं मी काय दिले डायरेक्ट सांगतो. ठीक आहे. वाचून दाखवत नाही. आता हे चुंबक आहे. ठीक आहे. आता हे नॉर्थ आहे आणि हे साऊथ आहे. ठीक आहे. तर याच्यातून असे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं असतं याच्या बाजूला. ठीक आहे. पण आता या 2 ज्या रेषा गेल्यात, अजून एक अशा रेषा पण ह्या दोन्ही एकूण एकाला कधीच टच होत नाही. ठीक आहे. हे एक याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. ठीक आहे. त्यानंतर पृथ्वीभोवती पण असंच आहे, चुंबकत्व तयार झालेलं. त्याच्यामुळेच आपल्याला जे काही एक्स्ट्रा गोष्टी असतात तर ते पृथ्वीमध्ये येत नाहीत, बाहेरल्या बाहेरच रिपल्स करून टाकते नॉर्थ आणि साऊथ या रेंजमध्ये. ठीक आहे. असं तिचं मॅग्नेटिझम तयार झालेलं आहे. त्यानंतर चुंबक सूची, मॅग्नेटिक निडल म्हणजे ती दिशा दर्शवते. ठीक आहे. त्याच्यामार्फत ते GPS वगैरेमध्ये तिथं वापरलेली असते. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी मी सांगलो तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज कशी असते, नॉर्थ टू साऊथ जात असते. ठीक आहे. नॉर्थ म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असते. ठीक आहे. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर चुंबक बलरेषेचे गुणधर्म मी सांगले ते, कधी ते एकूण एकाला छेदत नसतात, समानमध्ये रिपल्शन असतं, असमानमध्ये अट्रॅक्शन असतो, ते आपल्याला कळून जातं. त्यानंतर 6वीमध्ये आपण हे पॉईंट बघलेला आहे. समजा एखादी लोखंडाची वस्तू आहे, याला आपण चुंबक लावलं आणि चुंबक थोड्या वेळानं काढून घेतलं तरी याच्यात थोड्या वेळ काय असतं, चुंबकत्वाचा म्हणजे गुणधर्म असतो थोडा वेळ, म्हणजे 1-2-4 सेकंद. ठीक आहे. मेटल डिटेक्टर मग याच्यात पण यूज केलं जातं, ते काय आपल्या काही कामाचं नाही. ठीक आहे. पुढचा टॉपिक आपला तारकांच्या दुनियेत. ठीक आहे. माझी 1 पानाची नोट्स आहे चुंबकावर, ती टाकून देतो. ठीक आहे. आता त्याच्यात आपण पाहिलेलं आहे जनरली. आता याच्यात पाहू काय अपडेटेड भेटतं आपल्याला. ठीक आहे. तारा
तर आपण त्याला स्टार म्हणतो. त्या हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा म्हणतो. ठीक. तर तेजोमेघ, भव्य तारा, मोठे राक्षसी तारे आपण हे सगळं पाहिले. कृष्णविवर, आता कृष्णविवर आपण पाहिलं नव्हतं. ठीक आहे. कृष्णविवर जे असतं आपण त्याला ब्लॅक होल म्हणतो. ठीक आहे. याच्यात ग्रॅव्हिटी एकदम जास्त लेवलला असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बिंबाभ्रेका, तांबडा राक्षसी तारा, सर्वसाधारण तारा, न्यूट्रॉन तारा, याच्यापासून इत्यादी असे ताऱ्याचे प्रकार असतात. ठीक आहे. स्काय वॉचिंग हे काय आपल्या कामाचं नाही आहे. ठीक आहे. हे बिलकुल आपल्या काही कामाचं नाही. स्काय म्हणजे काय, अवकाश म्हणजे काय, हां हे डिफरन्स आपल्याला लक्षात राहा. स्काय म्हणजे काय, निरभ्र रात्री मोकळ्या जागेवरून आपण आभाळाकडे पाहिले तर काळ्या रंगाच्या पार्श्व अनेक चांदण्या दिसतात आपल्याला. पृथ्वीच्या वातावरणात त्याच्या पलीकडे नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. त्या छताच्या भाग म्हणजे आकाश होय, आपण त्याला आकाश म्हणतो. अवकाश म्हणजे काय, अवकाश असतं गोलाच्या दरम्यान असलेली पोकळीच्या स्वरूपातील सलग जागा, यात वायू, धुलीकण असे इतर गोष्टी आपल्याला दिसतात, त्याला आपण म्हणतो अवकाश. ठीक आहे. तारकासमूह, मग राशी दिल्यात, हे काही आपल्याला तेवढं काही कामाचं नाही. राशी आता एक वाचून घेऊ आपण एक्झॅक्टली काय ते भविष्य सांगतात ते लोक. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो आणि आयनिक वृत्ताचे 12 समान भाग केलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. 12 समान काल्पनिक भाग केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक भाग 30चा आहे. ठीक आहे. प्रत्येक भाग 30चा आहे. 12×36 असे म्हणून 360 म्हणजे पूर्ण एक एडा होतो. ठीक आहे. तर प्रत्येक भागाला राशी म्हणतात. ठीक आहे. आणि मग त्या राशीहून म्हणजे ते सूर्य कुठं होता त्या रेषेत, मग त्या रेंजमध्ये त्याच्या जन्मण्याहून ते नावं ठेवलेले असतात. ठीक आहे. मग मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी आहेत. ठीक आहे. या आपल्या काही पेपरला पडणारे मुद्दे नव्हते. ठीक आहे. तरी पण एरी लक्षात राहा म्हणून मी सांगून टाकलो. ठीक आहे. सप्तर्षिकाला म्हणतात. हे असं असतं, एक ध्रुव तारा असतो, मग असं गेलेलं असतं, त्याला आपण सप्तर्षी म्हणतो. ठीक आहे. याला शर्मिष्ठा. ठीक आहे. हे असं ई टाईपचं, आणि ध्रुव तारा इकडे असतो. ठीक आहे. मृग आणि व्यात तारा असा असतो, मग हे एखाद्या मुडदुंगासारखं दिसतं. ठीक आहे. त्यानंतर ज्येष्ठा. ठीक आहे. मराठीत काढल्यासारखं ज्येष्ठा. ठीक आहे. वृश्चिक हे काही कामाचं नाही आपले. हे त्याच राशीला एक्सप्लेन केलं कसं, याच्यामध्ये कसं असतं 30 डिग्रीचा अँगल असतो. ठीक आहे. असे म्हणून 12 तर 360 होतात. भासमान भ्रमण कशाला म्हणतात सूर्याचं, आता सूर्य एकाच ठिकाणी असतो आणि पृथ्वी काय असते त्याच्या भोवती एडे मारीत राहते, पण आपल्याला काय वाटतं सूर्य एडा मारायला मिळतं, मग त्यालाच आपण काय म्हणतो भासमान भ्रमण म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. अशा प्रकारे आपलं 7वी संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.